नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कर्नाटका स्पेशल बोंडा कर्नाटका सूप बनवणार आहोत, तेही सोप्या पद्धतीने। आणि हे जे सूप आहे पावसाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कर्नाटकामध्ये बनवलं जातं, ते आज तुम्हाला सोप्या पद्धतीने मी बनवून दाखवणार आहे। पहिल्यांदा तर काय करायचं, आपल्याला अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची, स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मी इथे घेतलेला आहे एक टोमॅटो, ते बारीक कट करून, मिरची सुद्धा कट करून घ्यायची आहे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायच्या आहेत। आता मिरची, टोमॅटो, लसूण जे आहे ते आपल्याला ह्या मुगाच्या डाळीमध्ये टाकून घ्यायचं आहे। आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या लावून घ्यायच्या आहेत ह्या मुगाच्या डाळीच्या आणि एक छान असं सूप तयार करून घ्यायचं आहे। आता इथे मी टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे। आता आपल्याला टाकायचं हळद पावडर, जिरे टाकायचे अर्धा चमचा, चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आणि इथे तूप टाकते 1 चमचा। आता लागेल तेवढं तुम्ही इथे पाणी टाकू शकता। पाणी टाकून आपल्याला 3-4 शिट्ट्या हा कुकरला लावून घ्यायच्या आहेत आणि ही डाळ जी आहे ती मस्त अशी मौसूद शिजवून घ्यायची आहे। आता इथे कुकरला लावून घेते मी। खूप मस्त लागतं, टेस्टी लागतं। जर कोणाची तोंडाची चव गेली असेल, काहीतरी चटपटीत खावंसं वाटत असेल, टेस्टी आणि पौष्टिक खावंसं वाटत असेल, तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। टेस्टला अप्रतिम आहे। तिकडे कुकरला शिट्ट्या येत आहेत तोपर्यंत आपण इथे उडदाची डाळ जी आहे मी रात्रीच भिजत घातली होती, मस्त भिजलेली आहे। 2 ते 3 पाण्याने हिला सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 चमचे पाणी टाका, जास्त पाणी नाही टाकायचं, आपल्याला घट्ट बॅटर हे मिक्सरला काढून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून ही डाळ ना मिक्सरला काढून घेतलेली आहे। अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे, जास्त घट्ट नको किंवा जास्त पातळ नको। आता आपल्याला ना फेटून घ्यायचं आहे, बॅटर एकदम फ्लफी झालं पाहिजे। आपण मेदू वड्याचं कसं बॅटर तयार करतो तशाच प्रकारे आपल्याला या बोंड्याचं बॅटर सुद्धा तयार करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे फेटून 2 ते 3 मिनिटाला मस्त फेटून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम फ्लफी तयार होईल आणि आतमध्ये हवा गेल्यानंतर ना आपले जे बोंडे आहेत ते बाहेरून एकदम क्रंची आणि आतून जाळीदार होतील। त्याच्यानंतर आपल्याला फेटल्यानंतर ना इथे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मी कट करून घेतल्या होत्या, त्या टाकलेल्या आहेत। मिरेपूड अर्धा चमचा, आपल्याला कढीपत्ता सुद्धा टाकायचा आहे कट करून। त्याच्यानंतर जिरे अर्धा चमचा, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि अजून हे मिक्स करून फेटून घ्यायचं आहे आपल्याला। म्हणजे हे 4 ते 5 मिनिटं मी फेटून घेतलेलं आहे। हे जे आहे बॅटर वगैरे एकदम फ्लफी तयार झालेलं आहे। आता हे बॅटर तर रेडी झालेलं आहे। आता ह्याला साईडला ठेवायचं आहे आणि आपल्याला सूपची तयारी करून घ्यायची आहे। आता तिकडे शिट्ट्यासुद्धा झाल्या होत्या कुकरला आणि कुकर थंडसुद्धा झाला होता। आता मी कुकरच्या आतमध्ये पाहूया डाळ शिजली आहे का। तर डाळ मस्त शिजलेली आहे, बाहेर काढून घेणार आहे मी। बाहेर काढून ना आपल्याला डाळ ना अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे। डाळ राहता कामा नये, पूर्ण अशा प्रकारे मिक्स करायची आहे। मिक्स केल्यानंतर ना इथे 1 ग्लासभर पाणी मी गरम करायला ठेवलं होतं, ते गरम पाणी आपल्याला आता ह्या डाळीमध्ये टाकून घ्यायचं आहे। एकदम पातळ सूप असतं म्हणून हे आपल्याला पातळ बनवायचं आहे। तुम्हाला जर पातळ नसेल आवडत तर घट्ट बनवलं तरीही चालेल। आता इथे 1 ग्लासभर मी पाणी टाकून घेत आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण ह्याला तडका देऊयात। तडका देण्यासाठी इथे गॅसवर मी तडका पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। तूप गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत 2 ते 3 कट करून। त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता आणि लसूण छान कडल्यानंतर मी इथे गरम मसाला, काश्मीरी रेड चिली पावडर आणि इथे घेतलेला लाल तिखट आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे आणि मस्त डाळीवर तडका द्यायचा आहे। पाहू शकता मस्त डाळीवर एकदम तडका परफेक्ट बसलेला आहे। वरून चटपटीत लागण्यासाठी मी इथे अर्धा लिंबू सुद्धा पिळून टाकणार आहे। एकदम चटपटीत चव होते या सुपाची। आता मिक्स करूयात आणि भरपूर सारी कोथिंबीर सुद्धा टाकून घेणार आहे वरून। आपलं हे सूप जे आहे ते अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये मी रेडी करून घेतलेलं आहे। शिट्ट्या होईन सगळं 5 मिनिटं या सुपाला लागलेले आहेत। आता याला साईडला ठेवूयात आणि बोंड्याची तयारी करून घेऊयात। मी इथे तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल मस्त गरम झालेलं आहे। आता आपला हात जो आहे ते पाण्यात बुडवून घ्यायचा आहे। पाण्यात बुडवल्यानंतर जे बॅटर आहे उडदाच्या डाळीचं ते हाताला चिकटणार नाही, थोडं चिकट असतं, ते हाताला चिटकून बसतं, म्हणून आपल्याला पाण्यात हात बुडवायचा आहे प्रत्येक वेळेस, म्हणजे बॅटर तुमच्या हाताला चिकटणार नाही आणि मस्त गोल गोल बोंडे तेलामध्ये पडतील। आता पटापट बोंडे मी जे आहेत तेलामध्ये टाकून घेणार आहे।
अशा प्रकारे छोटे छोटे साईजचे बोंडे करते. तुमच्या आवडीनुसार लहान मोठे बनवून घेऊ शकता. आता पटापट मी बोंडे टाकलेले आहेत आणि ह्याला आपल्याला मस्त असं कुरकुरीत कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. तर सगळ्याकडून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि बोंडे हे छान तळून घ्यायचे आहेत. छान असे बोंडे हे तळलेले आहेत. आलटून पलटून थोड्या वेळाने आपल्याला या बोंड्याचा कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचे. बोंडे तर मस्त तळलेले आहेत. आता आपल्याला पूर्ण तेल निसरून बाहेर काढून घ्यायचे आहेत. आणि राहिलेले जे आहेत ते आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायचे आहेत. इथे सगळे बोंडे जे आहेत मी बनवून रेडी करून घेतलेले आहेत. पाहू शकता मस्त टम्म, आतून सॉफ्ट जाळीदार आणि बाहेरून असे कुरकुरीत झालेत ना. भरपूर सारे बोंडे आपले तयार झालेत. तुम्हाला बोंडासुद्धा फोडून दाखवणार आहे. आतमध्ये किती असं सॉफ्टनेस आहे आणि बाहेरून किती क्रंचीपणा आहे. तर अशा प्रकारे आपले सगळे बोंडे जे आहेत ते रेडी झालेले आहेत. आपल्याला आता सूप बनवून घ्यायचं आहे. तर सुपामध्ये आपल्याला डिप करायचे आहेत, बुडवायचे आहेत हे बोंडे. तर काही जे आहेत एका बाउलमध्ये मी काढून घेतलेले आहेत बोंडे. त्याच्यावरून टाकायचे आपण बनवलेलं डाळीचं सूप. थंडीमध्ये सुद्धा बनवू शकता, पावसाळ्यात सुद्धा ही रेसिपी बनवू शकता. एकदम टेस्टी लागते, तोंडाची पूर्ण चवच बदलून जाते. तर नक्की ट्राय करा अशा प्रकारची रेसिपी. तुम्ही कधी जर ट्राय केली नसेल तर नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही ना पुन्हा हीच रेसिपी बनवाल. तर ट्राय करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून जा. बाय बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.